तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा नदी पात्रातील बामर्डा रेती उत्खननाच्या सीमांकनावरून उद्भवलेल्या वादामुळे दोन गटात तुंबड हाणामारी झाली। या हिंसक घटनेत पुलगाव येथील रेतीघाट मालक भारत नागपाल यांचा मृत्यू झाला असून अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत। 1 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास बामर्डा वडनेर शिवारात ही घटना घडली। या संघर्षात 4 वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बामर्डा परिसर आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दिवरी पिंपरी रेती घाट शासनाने लिलावाद्वारे अधिकृतपणे संबंधित एजन्सीजना दिले आहेत। दोन्ही घाट वर्धा नदीच्या पात्रात समोरासमोर असल्याने उत्खनन नेमके कुठपर्यंत करायचे या सीमांकनावरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटात धुसफूस सुरू होती। रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास सीमांकनाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटातील कामगार आणि मालक आमने-सामने आले। वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झालं। लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रांनी एकमेकावर हल्ला चढवण्यात आला। यात पुलगाव येथील घाट मालक भारत नागपाल यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली। संतप्त जमावानं घटनास्थळी असलेल्या 4 वाहनांची तोडफोड केली। घटनेचे गांभीर्य ओळखून वरोरा आणि वडनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। सध्या नदीपात्रात आणि लगतच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट।